कधी विचार केलाय की फक्त व्यापारासाठी आलेली एक कंपनी बघता बघता अख्ख्या देशाची मालक कशी बनू शकते? ऐकायला तर हे एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं वाटतं, नाही का? पण ही गोष्ट 100% खरी आहे. चला तर मग या अविश्वसनीय कथेच्या खोलात शिरूया आणि पाहूया हे सगळं नक्की घडलं तरी कसं. तर मग मूळ प्रश्न हाच आहे की व्यापाऱ्यांच्या एका कंपनीने एका बलाढ्य साम्राज्याला हरवलं तरी कसं? आता याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला वेळेत थोडं मागे जावं लागेल, त्या काळातल्या भारतात. आणि हे लक्षात ठेवायला हवं की तो भारत आजच्यासारखा एकसंध देश अजिबात नव्हता. एकदा 18व्या शतकातलं चित्र डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा. दिल्लीतलं मुघल साम्राज्य, ते आता नावापुरतं उरलं होतं. त्याची पकड पूर्णपणे ढिली झाली होती. आणि याचा परिणाम? भारतभर लहान मोठी स्वतंत्र राज्य उभी राहत होती. म्हणजे थोडक्यात एक प्रकारची राजकीय पोकळी निर्माण झाली होती. आणि जिथे पोकळी असते तिथे ती भरायला कोणीतरी पुढे येतच. ही एक प्रचंड मोठी संधी होती. आणि ही संधी साधायला काही जण अगदी टपून बसले होते. आणि याच संधीचा वास लागला ईस्ट इंडिया कंपनीला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीला त्यांचा इरादा काही देश जिंकायचा वगैरे नव्हता. अजिबात नाही. त्यांचं लक्ष फक्त एकाच गोष्टीवर होतं: पैसा, नफा. ते व्यापारी होते, सैनिक नव्हते. निदान सुरुवातीला तरी त्यांना तसंच वाटत होतं. तर कंपनीची सुरुवात तशी अगदी साधीसुधी होती. 1600च्या दशकात त्यांनी सुरत, मद्रास, बॉम्बे, कलकत्ता अशा मोक्याच्या ठिकाणी आपल्या वखारी म्हणजे ट्रेडिंग पोस्ट उघडल्या. त्यांचं काम काय? तर इथले मसाले, कापूस, रेशीम हे सगळं युरोपात विकायचं आणि प्रचंड नफा कमवायचा. बस एवढंच त्यांचं ध्येय होतं. राज्य करणं हा विचार तेव्हा त्यांच्या डोक्यात शिवलासुद्धा नव्हता. पण अर्थातच या मोठ्या भारतीय बाजारपेठेत ते एकटे थोडेच होते. आणि गंमत म्हणजे सुरुवातीला त्यांचं खरं आव्हान इथले भारतीय राजे महाराजे नव्हते, तर त्यांचेच युरोपियन भावंड होते, विशेषतः फ्रेंच. आणि या दोन्ही कंपन्यांची काम करण्याची पद्धत म्हणजे स्टाईलच पूर्णपणे वेगळी होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही एक प्रायव्हेट कंपनी होती जी पूर्णपणे पैशाच्या आणि नफ्याच्या जोरावर चालत होती. याउलट फ्रेंच कंपनीला थेट त्यांच्या सरकारचा पाठिंबा होता. त्यामुळं त्यांचा कल राजकारणात जास्त होता. त्यामुळे साहजिकच हा संघर्ष फक्त व्यापारापुरता राहिला नाही, तर तो होता वर्चस्वाचा लढा. याच वर्चस्वाच्या लढाईतून झाली ती प्रसिद्ध कर्नाटक युद्ध. आता ही युद्ध म्हणजे एक प्रकारचं कॉर्पोरेट प्रॉक्सी वॉर होतं. म्हणजे काय? तर दोन भारतीय राजे आपापसात लढतायत, पण एकाच्या बाजूने ब्रिटिश सैन्य आहे तर दुसऱ्याच्या बाजूने फ्रेंच. या लढायामधूनच ब्रिटिशांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकली, ती म्हणजे इथल्या स्थानिक राजकारणात लुडबुड करून स्वतःचा फायदा कसा साधायचा. आणि शेवटी 1760मध्ये वंदिवाशच्या लढाईत ब्रिटिशांनी फ्रेंचांना असा काही निर्णायक धक्का दिला की भारतात मोठे साम्राज्य उभं करण्याचं त्यांचं स्वप्न जवळजवळ संपलंच. चला तर मग आता या कथेच्या सर्वात मोठ्या, सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. हा तो टर्निंग पॉइंट आहे जिथे ईस्ट इंडिया कंपनी एका व्यापारी कंपनीतून थेट सत्ताधारी बनली. आणि या महाबदलाचं केंद्रस्थान होतं बंगाल. त्या काळातला भारतातला सगळ्यात सुपीक आणि श्रीमंत प्रांत. बंगाल म्हणजे अक्षरशः सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. आणि हे समीकरण अगदी स्पष्ट होतं: जो बंगाल जिंकेल तोच भारताचा बादशाह बनेल. आणि ते वर्ष होतं 1757. जागा होती प्लासीचं मैदान. इथे फक्त एक लढाई होणार नव्हती, तर इथून पुढे संपूर्ण भारताचं भविष्य काय असेल हे ठरवलं जाणार होतं. हे वाक्य प्लासीच्या लढाईचं महत्त्व अगदी अचूक शब्दात सांगतं. ही खरंच अशी लढाई होती जिचे परिणाम तात्काळ तर होतेच, पण ते खूप दूरगामी आणि कायमस्वरूपी होते. कारण प्लासीची लढाई हा फक्त एक लष्करी विजय नव्हता, तो होता एक कॉर्पोरेट कूप, एक प्रकारचा उठावच. सिराजुद्दौलाला हरवून त्याच्या जागी मीर जाफरसारख्या एका बहुल्याला बसवलं गेलं. आणि या बदल्यात कंपनीला काय मिळालं? अमाप संपत्ती आणि प्रदेश तर मिळालाच, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंगालचा महसूल गोळा करण्याचा अधिकार. म्हणजे थेट बंगालच्या तिजोरीच्या चाव्याच त्यांच्या हातात आल्या. हा होता खरा खेळ बदलणारा क्षण. बंगालच्या या पैशामुळे कंपनीला जणू काही संजीवनीच मिळाली. आता त्यांच्या हातात एक असा पक्का फॉर्म्युला लागला होता, एक अशी ब्लूप्रिंट तयार झाली होती जी वापरून ते संपूर्ण भारतावर विजय मिळवू शकत होते. विजयाचा एक पद्धतशीर, रिपीट करता येण्याजोगा आराखडा. आणि या फॉर्म्युलामधलं पहिलं आणि सगळ्यात घातक शस्त्र होतं तैनाती फौज किंवा सबसिडियरी अलायन्स. वरवर पाहता हा एक संरक्षणाचा करार वाटायचा, पण खरं तर ते एक असं राजकीय जाळं होतं की ज्यात एकदा एखादा राजा अडकला की त्याची सुटका जवळजवळ अशक्य होती. आता ही योजना काम कशी करायची ते बघा. स्टेप 1. कंपनी एखाद्या भारतीय राजाला म्हणायची, तुमच्या संरक्षणासाठी आम्ही आमचा सैन्य देतो.
स्टेप 2, त्या सैन्याच्या देखभालीसाठी राजाकडून प्रचंड पैसा म्हणजे सबसिडी मागितली जायची. स्टेप 3, आता एवढा पैसा देणं राजाला शक्यच व्हायचं नाही आणि तो कर्जबाजारी व्हायचा. आणि फायनल स्टेप, कर्जाच्या बदल्यात राजाला आपल्या राज्याचा एक मोठा सुपीक प्रदेश कंपनीच्या हवाली करावा लागायचा. म्हणजे बघा, युद्ध न करता, रक्ताचा एक थेंबही न सांडता, फक्त एका कराराच्या जोरावर विजय. कंपनीचं दुसरं शस्त्र होतं खालसा धोरण, म्हणजेच डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. आणि हे तर तैनाती फौजेपेक्षाही कपटी होतं. नियम अगदी सोप्पा होता. जर एखाद्या राजाला स्वतःचा मुलगा नसेल तर त्याचं राज्य त्याच्या दत्तक मुलाला मिळणार नाही. ते राज्य थेट कंपनीच्या साम्राज्यात विलीन केलं जाईल. हा भारतीय परंपरा आणि उत्तराधिकाराच्या नियमांवर केलेला सरळ सरळ हल्ला होता. आणि या धोरणाचे परिणाम तर बघा किती जलद होते. सातारा, संभलपूर, झांसी, नागपूर, एकापाठोपाठ एक मोठी आणि संपन्न राज्य कंपनीने गिळायला सुरुवात केली. आता त्यांना राज्य जिंकण्यासाठी युद्धाची गरजच उरली नव्हती. फक्त एक कायदा पुरेसा होता. तर तैनाती फौज आणि खालसा धोरण या 2 हत्यारांच्या जोरावर कंपनीने भारताचा खूप मोठा भूभाग आपल्या ताब्यात घेतला होता. आता फक्त काही मोठ्या शक्ती उरल्या होत्या, ज्यांना हरवलं की ब्रिटिश राज्याच्या स्थापनेचा मार्ग मोकळा होणार होता. आणि मग तर विजयांचा जणू धडाकाच लागला. दक्षिणेत पराक्रमी टिपू सुलतानच्या म्हैसूर राज्याचा 4 युद्धानंतर पाडाव झाला. त्यानंतर ब्रिटिशांची सर्वात मोठी डोकेदुखी असलेल्या मराठा साम्राज्यालाही 3 युद्धांमध्ये मोडून काढण्यात आलं. आणि शेवटी उत्तरेकडचं शक्तिशाली शीख साम्राज्यही खालसा करण्यात आलं. विचार करा, अवघ्या काही दशकांनाच एका व्यापारी कंपनीने संपूर्ण भारतीय उपखंडावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. तर मग सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. एक व्यापारी कंपनी एक साम्राज्य कशी बनली, याचं उत्तर आता आपल्यासमोर आहे. 1. त्यांनी इथल्या राजकीय फुटीचा पुरेपूर फायदा घेतला. 2. बंगालमधून मिळालेल्या पैशांच्या जोरावर एक आधुनिक आणि शिस्तबद्ध सैन्य उभं केलं. आणि 3. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी करार आणि कायदे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट आणि लॉ यांचा वापर तलवारीतक्याच हुशारीने केला. आणि अशा प्रकारे व्यापारासाठी आलेली एक कंपनी बघता बघता संपूर्ण देशाची शासक बनली. ही गोष्ट तर इतिहासात घडली, पण जाता जाता एक प्रश्न मागे उरतोच. जेव्हा एखाद्या कॉर्पोरेशनचं एकमेव ध्येय नफा कमावणं असतं, पण तिच्या हातात एका देशाएवढी अफाट ताकद येते, तेव्हा तिच्या कृतींच्या परिणामांची जबाबदारी नक्की कोणाची? हा प्रश्न 200 वर्षांपूर्वी जेवढा महत्त्वाचा होता, कदाचित तेवढाच, किंबहुना त्याहूनही जास्त, तो आजही महत्त्वाचा आहे.